या ग्राउंडचा हा आपला रामटेकचा नेहरू मैदान, जेव्हा यामध्ये आपण अशा पद्धतीच्या उंच ड्रेन केले होते, ज्याला असं स्लोप दिलं होतं, तेव्हा लोकांना वाटत होतं की काय आहे. परंतु आज आपल्या लक्षात येईल की आपण पूर्णपणे एक उलटी कपबशी जशी असते, बशी कप आणि बशीमध्ये जी बशी आहे ती उलटी बशी राहिली तर किती पाऊस आला तरी पूर्णपणे तो पाणी आउटर बाउंड्रीला जाईल. आणि इथं आपण पूर्णपणे एक नाली केलेली आहे. या ग्राउंडला पूर्णपणे ही नाली केल्यामुळे पूर्ण पाणी या ड्रेननी या नालीमध्ये येत आहे. आणि ही जी राखी तलावमध्ये आपण मी आता आपल्याला सांगितलं त्यामुळे कालिदास स्मारकाप्रमाणे जो दगड आपण या ठिकाणी लावलेला तो 1000 वर्ष टिकणार आहे, तो दगड याच्या समोर या नालीपर्यंत देखील आपण कुठल्या तरी पद्धतीने पाठवे करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये ते काम आपल्याला करता येईल. आणि ती जी वॉल आहे त्या वॉलमध्ये देखील आपण अशा पद्धतीचे पायऱ्या करणार आहोत. आणि मी हिशोब लावला तर या पायऱ्यामध्ये सुमारे 3 ते 4 हजार लोक आरामात बसू शकतात. अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. भविष्यामध्ये लवकरात लवकर रामटेकच्या लोकांसाठी जेव्हा आपण या नेहरू मैदानाचं लोकार्पण करू तेव्हा आपल्याला अभिमान वाटेल आणि आनंद वाटेल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.